माझ्या प्रेमळ भक्ता, आज आम्ही हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुझ्याकडे घेऊन आलेलो आहे. म्हणून कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत तू आमचा हा संदेश अजिबात टाळू नको. मित्रांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी आत्ताच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करा. साधन निष्काम बुद्धीने आणि सावधपणे करावे बरं का. भगवंतांपासून जो निराळ राहत नाही तो मात्र एक पद्धतीचं मुक्तच असतो. मी भगवंतांना म्हटले की तिथे बुद्ध नक्की बद्धपणा संपला. मी नसून तो आहे हे जाणणे म्हणजे मुक्तता प्राप्त करून घेणे असते. ही गोष्ट देखील तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. एखाद्या सुख वस्तू गृहस्थ मी व्यस्त आहे असे म्हणतो, पण ते काही खरे नसते. मन जोवर गिरक्या मारते तोपर्यंत तो स्वस्त आहे असे नाही म्हणता येणार. मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरू खरोखर केला असे नक्कीच म्हणावे. शिष्याच्या भावनाच नक्कीच गुरुला गुरुपद देत असतात. जो शरण जातो त्याचा कार्यभार नक्कीच भगवंत पूर्णपणे उचलत असतो. भगवंतांनी सांगितलेले अक्षर नक्की अक्षरश पाळणे हेच खरे साधन असते. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर नक्कीच तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तितका वेळ देऊन हा तुम्ही संदेश ऐका. हीच नक्कीच आम्ही तुमच्यापुढे विनंती व्यक्त करतो. परमेश्वर दयाचा सागर आहे. आपल्या बाळाला दुःख व्हावे असे भगवंतांना कधी वाटेल का याचा तुम्ही विचार करा. तुम्ही नक्कीच त्यांना मनापासून हाक मारीत राहा. भगवंतांचे नाम हे मनापासून घेतच नाही, इथे तुमचे सर्व काही चुकत असते. म्हणून तुम्ही कायमस्वरूपी नक्कीच भगवंतांचे नाम घ्या. ते म्हणजे निस्वार्थ मनाने भक्तीचे लक्षण असते. भगवंतांचा विसर पडला की नक्की माझी इच्छा जन्म पावते. म्हणून ज्याला भगवंत हवा असेल त्याने नक्कीच त्यांचे स्मरण करावे आणि आपली इच्छा त्यांना अर्पण करावी. साधा मनुष्यसुद्धा नामाच्या योगाने मोठ्या योग्यतेला चढत असतो. अर्थात ते कळायला आपण स्वतः नामामध्ये मुरले पाहिजे. नामामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. कुणी त्याचा अनुभव घेऊन पाहत नसतो. त्याला काय करावे? भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संताजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे असे वाटत असते. जे नक्कीच ते न वाटू लागले म्हणजे साधनात प्रगती झाली असे प्रत्येकाने समजावे. अंतर्बाह्य म्हणजे परमात्मा दिसू लागणे हेच भक्तीचे खरे लक्षण असते. याकरिता आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो ही प्रत्येकाने नेहमी जाणीव कायम ठेवायची असते. भगवंतांपासून मी दूर प्रत्येकाळी आहे ही भावनाच मनात कधी आणू नका. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. नक्कीच लक्षात घ्या. तुम्ही नेहमी भगवंतांचे नाम तुमच्या मनामध्ये ठेवा. भगवंत प्रत्येक वेळी तुमच्या सोबत राहतील. ज्याच्याजवळ जास्त पैसा असतो तो मनुष्य जास्त सुखी समाधानी असा मात्र प्रत्येकाचा एक ब्रह्म नक्कीच असतो. सुख व समाधान यात फार मोठा फरक आहे. हे मात्र प्रेमळ भक्ता तुझ्या लक्षात येत नसते. सुख हे देहाचे असते पण समाधान हे नक्कीच मनाचे असते. खूप पैसा मिळवला तर खूप सुख मिळेल पण समाधानच मिळेलच याची खात्री कधीच नसते. समाधान हे आपले साध्य आहे व पैसा हे मात्र त्याचे साधन असते. हे आम्ही विसरतो व वेड्यासारखे पैशाच्याच मागे लागतो. हे आमचे चुकते व म्हणूनच आज माणूस अधिक दुःखी झाला आहे. आपण पैसा साठविला तर गेर नाही पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला कधी येऊ देऊ नका. मनुष्य मला भेटला की तो सुखी किती नक्कीच हे मी पाहतो. त्याच्या इतर गोष्टी मी कधीच पाहत नसतो पण तुम्ही त्याची श्रीमंती विद्या मान यावरून तो नक्की सुखी ठरवता. भगवंतांवाचून मनुष्य कसा सुखी याचा तुम्ही विचार करा. धनाने सुखी झाला असा मनुष्य मी पाहिलेला नाही. ज्याचे हवे पण जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवे पण कमी असते तो मात्र श्रीमंत जाणावा. ज्याला नेहमीच समाधान वाटते तोच खरा श्रीमंत आहे. हीच सर्वात मोठी गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या. मुखी असावे नामस्मरण, हृदयात भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव, शुद्ध राखावे आचरण, पवित्र अंतकरण, मुखाने भगवंतांचे स्मरण,
त्यावर कृपा करेल नक्कीच भगवंत, हा ठेवावा विश्वास, अनुभव येईल नक्कीच तुम्हाला खास. अतिप्रेमाने तुम्ही नाम घ्यावे, नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुख दुःखे बाधणार नाहीत. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी असतात. भगवंतांच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट हे भगवंतांच्या इच्छेने जर घडते तर नक्की एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे. शहाण्या माणसाने आपले चित्त हे नेहमी भगवंतांच्या नामात गुंतून ठेवायचे असते आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यामध्ये प्रत्येकाने सामील व्हावे. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या. अभिमान हा चित्तशुद्धीच बिघाड करणारा असतो बरं का, आणि तो केव्हा डोके वर काढील आणि घात करेल याचा मात्र तुम्हाला पत्ता देखील लागत नसतो. पण भगवंतांच्या स्मरणांमध्ये अभिमानाचे स्मरण असते. म्हणून आपण भगवंतांचे स्मरण नेहमी अखंड टिकवूया आणि आनंदाने राहूया. मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश. तुमच्याकडे जितकाही किमतीचा शिल्लक वेळ आहे तितका वेळ देऊन तुम्ही हा संदेश ऐका. नक्कीच तुमच्यासाठी हा संदेश चांगला आहे. नक्कीच भाग्यवंत ठराल. भगवंतांचे स्मरण श्वासासारखे अखंड टिकले पाहिजे. अगदी सावधगिरीने राहणारे जरूर आहे. कोठून मनावर घाला येईल ही भीती मात्र वाटली पाहिजे. आपले मन केव्हा कुठे जाईल हे नक्की सांगता येत नसते. त्याला नामाच्या ठेवेल तरच ते स्थिर राहील. शेवटी नाम बरोबर येईल. इतके नाम स्मरा व सुखाने संसार करा. परमात्मा संभाळतो ही तुम्ही भावना ठेवा. मग काळजीचे कारण नक्कीच नसते. ही गोष्ट प्रत्येकाळी नक्कीच खरे. व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नसते त्याला नाही परमार्थ करता येणार. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा तुम्ही प्रत्येकाने निश्चय करा आणि सद्गुरू आज्ञा प्रमाण मानून तो नक्की तडीस न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची प्रत्येकाने ओळख करून द्यावी. भगवंता परते कोणी नाही हे मात्र कळले म्हणजे मी कोण हे नक्कीच कळून जाते. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडून माझ्या मुखी राम आला नक्की. या परते दुसरे भाग्य ते कोणते असते ही गोष्ट प्रत्येकाने नक्कीच लक्षात घ्या. लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकांत बसवितात आणि मग उत्तम रीतीने सांधा बसत असतो. त्याचप्रमाणे असते. प्रत्येक माणसाने आपले दोष जर थोडे थोडे पूर्णपणे नक्कीच प्रत्येकाने नामस्मरण करावे. ही गोष्ट नक्कीच खरे. ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी नेहमी घालत असतो. त्याची मशागत करत असतो. त्या झाडाकडे लक्ष देखील पुरवितो. परंतु जे झाड वाढू नये असे आपल्याला वाटत असते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नसते त्या झाडाकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. तसे जेणेकरून परमेश्वरांच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची नक्कीच जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे व विषयांकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख कधी लाभणार नाही आणि नक्कीच देहाचा विसर राममय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंतांच्या अनुसंधानात प्रत्येकाने राहा. ही गोष्ट तुमच्यासाठी अतिउत्तम आहे. पैसा आल्यावर सुख वाढते त्यापेक्षा जास्त मी पण वाढत असतो आणि हा मीपणाच माणुसकी संपत असतो. हीच मोठी गोष्ट आहे. गणितातले कोण समजो अथवा न समजो वाचन नक्की करण्याने विचार कुठल्या कोणातून करायचा ते मात्र कळतं. हे नक्कीच खरे. जेव्हा तुम्हाला समोरच्या माणसाचा हेतू कळाल्यामुळे तुम्ही त्याची अचूक आठवणूक करता त्यावेळेस तुमच्या अप्रोक्ष तो तुमची बदनामी करायला लागतो. हे देखील अटळ सत्य. नक्कीच दवबिंदूची चमक गवताच्या हिरव्या पात्यांवरच दिसून येते. वाळलेल्या गवतांवरती कधीच दिसून येत नसते. तसेच माणुसकीची चमक ही हळव काळजी पूर्णपणे असलेल्या माणसातच दिसून येते. दगडाचे काळीज असलेल्या माणसात कधीच दिसून येत नसते. हळव्या नक्की मनाच्या माणसाला प्रत्येक वेळी मायेची किनार लाभलेली असते. हीच मोठी गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. जे कठीण परिस्थितीमध्ये सोडून गेले ते कधी तुझे नव्हतेच. विषय आज कोण तुझ्यासोबत नक्कीच आहे त्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.
तुम्ही नेहमी जवळ असणाऱ्यांना नक्की ओळखत नसता. जे तुम्हाला नक्की कामच नेहमी कुतूहल कौतुक असतं ते नक्कीच असे लोकांना तुम्ही पूर्णपणे हलक्यात घेता. तेच खरे तुमचे साथीदार आहेत. न ओळखता चुकीचं ठरवणं प्रत्येक वेळी चुकीचं आहे, या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा. नक्कीच मित्रांनो, प्रत्येकाला कायमस्वरूपी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. माणसाचे खरे भांडवल हे पैसा कधीच नसते, तर त्याचे चांगले विचार आणि चांगले कर्म असते. कारण लक्षात ठेवा, जर एखाद्या तुम्ही ठिकाणी अडकलेला असाल आणि त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट जरी केली तर तिथे प्रत्येक गोष्ट जिथे अशक्य होते तिथं मात्र नक्कीच माणसाने केलेले चांगले कर्म, त्यांनी कमवलेले पुण्य आणि भगवंतांचे केलेले नामस्मरण हेच त्या ठिकाणी प्रत्येक अशक्य गोष्ट एका क्षणामध्ये शक्य करत असते. हीच मोठी गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे. म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने चांगले कर्म करा आणि परमेश्वरांचे नाम नेहमी घ्या. गुरु आणि सद्गुरू यामधील फरक नक्कीच संत सद्गुरू बाळूमामा अशा प्रकारे करतात. जी मंडळी भौतिक विद्येमध्ये मार्गदर्शन नक्कीच असतात त्यांना गुरु असे म्हणतात. पोटा पाण्याची विद्या शिकवतात ते गुरु. तर आत्मज्ञान झालेली जी व्यक्ती आपल्याला नक्कीच आपल्याप्रमाणेच दुसऱ्या व्यक्तीलाही आत्मज्ञान व्हावे म्हणून मदत करत असते ना, तिला सद्गुरू असे म्हणतात. आणि जे मोक्षाची विद्या शिकवतात ते सद्गुरू असतात. हीच मोठी गोष्ट प्रत्येकाला लक्षात नक्कीच ठेवायची आहे. मित्रांनो, आयुष्यात कितीही दुःख आले तरी तुम्ही त्या दुःखामध्ये रडू नका. आणि जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही कमी नक्कीच लेखत असाल तर हीच तुमची मोठी चूक आहे. कारण भगवंतांनी प्रत्येकामध्ये वेगळं सामर्थ्य दिलेले आहे. आज ज्याकडे काही नाही त्याकडे मात्र येणाऱ्या काळात भरपूर असेल. आणि आज ज्याकडे प्रत्येक गोष्ट आहे त्याच्याकडे येणाऱ्या काळात काही देखील नसेल. एवढं भगवंत करू शकतात. म्हणून ज्या हाताने भगवंतांनी तुम्हाला सुख दिलेले आहे त्या हाताने ते घेऊ देखील शकतात. म्हणून तुम्ही गर्व करू नका. नेहमी निस्वार्थ मनाने जीवन जगा आणि प्रत्येक वेळी माणुसकी नक्कीच तुम्ही प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने दाखवा. हे जो तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. कुणाचा साधेपणा बघून फसू नको. तो शांत राहील पण वेळ मात्र तुझ्या कृत्याची आवर्जून नोंद नक्की ठेवत असते. आणि योग्य वेळ नक्की तुमचा मागचा पुढचा हिशोब करून तुम्हाला व्याजासकट पूर्णपणे दामदुप्पट परतफेड करायला भाग पाडत असते. हेच कडू सत्य आणि खरं सत्य प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. मित्रांनो, प्रत्येकाने लक्षात ठेवा, जर तुम्ही इमानदारीने नक्कीच पैसे कमवाल तर ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद देईल. जर तुम्ही इमानदारीने पैसे कमवणार नाही तर ते तुमच्या आयुष्यात कधी जास्त काळ टिकणार नाही. हे सत्य आहे, ते म्हणजे अटळ सत्य. भगवंत सांगतो, आमची भक्ती तुम्ही तुमच्या मनाने करत नसता तर ज्याला आम्ही आमची सेवा करण्यासाठी निवडलेलो असतो तोच भक्त आमची खरी भक्ती करत असतो. म्हणून नक्कीच आपण प्रत्येकाने स्वतःला भाग्यवान समजावे. कारण भगवंतांनी आपल्याला त्यांची भक्ती करण्यासाठी निवडलेली आहेत आणि हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. हे देखील प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवायचं असते. आयुष्यात लोकांकडे जास्त लक्ष देणे म्हणजे अगदी चुकीचं असतं. म्हणून तुम्ही जास्त लोकांकडे लक्ष देऊ नका. कारण प्रत्येकजण तुम्हाला आपल्या मानसिकतेनुसारच पाहत असतो. जर त्याला तुमची गरज असेल तर तो तुमचे नाम नेहमी कायमस्वरूपी घेत राहील आणि तुमची गरज संपली की मग मात्र एका क्षणात तो व्यक्ती तुम्हाला विसरून जाईल. हाच मोठा फरक प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. वाटलं तर माणूस 7 समुद्रापलीकडून नक्की पूर्णपणे सुद्धा भेटायला येतो आणि भेटायचंच नसलं तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या माणसाकडे दुर्लक्ष करतो. हीच मोठी गोष्ट असते. तुम्हाला किती लोक ओळखतात याचे महत्त्व मात्र शून्य असते. ते तुम्हाला कोणत्या कारणावरून ओळखतात याचेच नक्कीच महत्त्व जास्त असते. कर्तव्य पाळणाऱ्यालाच हक्क गाजवण्याचा अधिकार असतो बरं का. हे देखील अटळ सत्य. चूक झाली तर नाराज होऊ नको. त्यातून बोध घेऊन तो योग्य मार्ग काढ. म्हणजे परत तुझ्या वाटेत तोच अडथळा येणार नाही. हीच मोठी गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. ज्याच्या मनी असे भगवंतांचे नाम त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटे नक्कीच करतील भगवंत पूर्णपणे कम. हे देखील तितकंच खरे.
किंमत न देणाऱ्याला तुम्ही किंमत देत राहाल तर तुमचीच किंमत कमी होते. हे किंमती सत्य तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे. भगवंतांनी सर्वांना हिऱ्यांसारखं आयुष्य दिलेलं आहे. अगदी हिऱ्यांसारखं हे प्रत्येकाला भगवंतांनी दिलेले एक आयुष्य आहे. फक्त एक आट मात्र भगवंतांनी घातलेली आहे. इथे जो झिजेल तोच चमकेल हे अटळ सत्य नक्कीच आहे. अवघड रस्त्यामुळे कौशल्यपूर्ण ड्रायव्हर प्रत्येक वेळी तयार होत असतो व अवघड युद्धामुळे परिपूर्ण योद्धा तयार होतो, तर अवघड परिस्थितीमुळे सक्षम व्यक्ती कायमस्वरूपी तयार होतो. हीच खरी परिस्थिती आहे. मित्रांनो, भगवंत सांगतात, किती मोठे संकटे असली, किती मोठ्या अडचणी असल्या तर तू जास्त स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नको. कारण एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जसं तुम्ही विचार करत असता अर्थात तसेच तुमचे जीवन होत असते. जर तुम्ही आता विचार कराल की खरोखर मला ताप आलेली आहे, खरोखर माझी तब्येत खराब झालेली आहे, अशा पद्धतीचा जर तुम्ही विचार कराल तर येणाऱ्या क्षणात नाही तर काही वेळानंतर तोच त्रास तुम्हाला होऊ शकतो. नक्कीच त्या त्रासाची तुम्हाला जाणीव होत असते. आणि जर तुम्ही विचार कराल की मला काही देखील झालेलं नाही तर अर्थात तुमच्या नक्कीच लक्षात येईल की तुम्ही किती मजबूत आहात. हाच फरक असतो भक्ता. म्हणून तू नेहमी सकारात्मक विचार कर. अशक्य असं काहीच नसते. प्रत्येकाला भगवंतांनी 2 हातं, 2 पाय आणि प्रत्येक नक्कीच अवयव हे नक्कीच समान दिलेले आहेत. पण प्रत्येक वेळी जो जसा वापर करतो तसेच प्रगती करत असतो, हे देखील अटळ सत्य. काही व्यक्तींना नक्कीच नाती तुटली तरी चालत असतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला मात्र जमत नसतं. मात्र येणारी वेळ त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टी एका क्षणामध्ये समजून जाते. हे देखील तितकंच खरे. जी चुकून घडते ना ती चूक असते, पण जे मुद्दाम केली जाते ना त्याला कितीही चुकीचं स्वरूप जरी दिलं तरी तो विश्वासघातच असतो. लक्षात ठेवा, आपण कदाचित एक वेळ चुकीला माफी देऊ शकतो, पण विश्वासघात करणाऱ्यांना कधी माफी देऊ नका. एवढी गोष्ट मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. मित्रांनो, नक्कीच हातावरचा रेषा बदलायच्याच असतील तर मेहनतीवर तुम्ही विश्वास ठेवा. आणि जर तुमचे प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावेच लागते. बस इतकंच तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात योग्य गोष्ट आहे. नक्कीच प्रेम असो किंवा अन्न, जर कोणाला जास्त दिलं तर त्याची किंमत राहत नसते. हे देखील अटळ सत्य आहे. कामात आनंद निर्माण करा, नक्कीच त्याचं वजन तुम्हाला कमी वाटेल. सत्य शेवटपर्यंत सोबत करतं, पण असल्याला नक्की साथीदारांची फौज उभी करावी लागते. तरीही नक्कीच ते एक दिवस आपल्याला एकटं पाडत असतात. हे देखील तितकंच खरे. मित्रांनो, वशिला म्हणजे काय? व म्हणजे वय नाही, शी म्हणजे शिक्षण नाही, ला म्हणजे लायकी नाही, तरी काम होते याला वशिला म्हणतात. हे नक्कीच अगदी वेगळी गोष्ट आहे. इतरांना समजून घेणे एक पद्धतीची हुशारी असते, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनातले खरे आणि सत्य ज्ञान आहे. हे नक्कीच ज्ञान तुम्हाला असले पाहिजे. नक्कीच जशास तसं राहिलं तर चांगलं असतं. तेव्हाच माणसं तुमच्याशी सरळ वागतात, नाहीतर चांगुलपणाचा प्रत्येकावेळी तुमचा फायदा घेतील. हे देखील खरे. लबाडी, फसवणूक आणि बहाणे तुम्हाला काही काळासाठी आनंद देतील, परंतु भविष्यात तुम्हाला त्याची किंमत प्रत्येकावेळी मोजावी लागेल. हे मात्र अटळ सत्य आहे. शब्दांना उच्चारण्याआधी त्यांना तपासून घे भक्ता, कारण कुठलाच खोडबर जिभेवर चालत नसतो. हीच मोठी गोष्ट तू लक्षात ठेव. आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे, तर आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे. आणि समाधान राहण्यासाठी तुम्हाला भक्ती मार्गावर राहावं लागेल. हीच मोठी गोष्ट असते. संयम ठेवा. संकटाचे दिवस नक्कीच जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. फक्त काळ नक्कीच बदलू द्या. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट वेळेवर असते. आज जरी वेळ वाईट असली तरी येणारी वेळ मात्र तुमची नक्कीच चांगली असते. कारण भगवंत प्रत्येक वेळी देऊनही बघतो आणि नक्कीच तो पूर्णपणे आपली परीक्षा देखील पाहत असतो की याच्याकडून नक्की धन घेतले, याचे यश याच्याकडून घेतले तर हा कसा वर्तव्य नक्कीच वागणूक करेल आणि कसे वर्तुळ करेल, ह्या प्रत्येक गोष्टी भगवंत पाहत असतात. म्हणून तुम्ही कोणत्याच नक्कीच गोष्टीवर नाराज होऊ नका.
कारण भगवंत प्रत्येक काळी नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये पुढल्या गोष्टींसाठी नक्कीच भरपूर काळ नक्कीच योजना करत असतात. हीच मोठी गोष्ट लक्षात घ्या. माझा देव मला पाहतोय हा भाव मनात नक्कीच ठेवा. कारण हा भाव जर तुम्ही मनात ठेवाल की नक्कीच वाईट काळातही तुमची पावलं चुकीच्या दिशेने कधी वळणार नाहीत. हे मात्र अटळ सत्य आणि खरं सत्य प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायचे. जगाला जास्त खर्च येत नसतो, पण मोठेपणा उरावर घेऊन मिरवायला जास्त खर्च येत असतो. हे मात्र खरं सत्य आहे. एकदा विश्वासघात केलेल्या माणसांवर पुन्हा विश्वास ठेवायचा नसतो आणि पाठीवरती खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पाठीवर हात पूर्णपणे ठेवू द्यायचा नसतो. हेच अटळ सत्य. तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतील, पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात बरं. नक्कीच घड्याळाचा काटा फक्त वेळ दाखवत नसतो, तर तो प्रत्येक क्षणाला काही खोटे चेहरे आणि स्वार्थी स्वप्न आणि नक्कीच नक्कीच दाखवत असतो. ही गोष्ट देखील खरा आनंद तुमच्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यामुळे कधीच नसतो, तर तुमच्याकडे असलेल्या उत्तम विचारामध्ये असतो. जर तुमचे विचार नेहमी सकारात्मक असतील, जर नेहमी तुमच्या मनामध्ये ईश्वरांचे नाम असेल, तर कसल्याही स्थितीत भगवंत तुम्हाला आनंद नक्कीच देतील. हेच अटळ सत्य आणि खरं नक्कीच सत्य आहे. जगात कोणतीच गोष्ट किती मौल्यवान असली तरी झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं काहीच नाही. हे ज्याकडे आहे तो मात्र आनंदी आहे. हीच मोठी गोष्ट. कोणाचाही दोष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नसते. ही सवय तुमची मानसिक शांती नक्कीच भंग करत असते. हे देखील तितकंच खरे. मित्रांनो, आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल, तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जगातील सर्वात सुंदर आणि महागडी भेटवस्तू एकच असते, ते म्हणजे सहवासातल्या क्षणांची गोड आठवण, जी कोणीही कधीही तुमच्यापासून कधी हिरावून घेऊ शकत नसते. हेच अटळ आणि खरं सत्य आहे. मित्रांनो, आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा इतका वेळ दिलेला असेल, तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. ध्येय फार दूर नाही, थोडासा वेग तुला वाढवावा लागेल. आज शांतपणे वाचून उद्या यशाची गाथा तुला लिहावी लागेल बघता. फक्त त्यासाठी तुला चांगले विचार देखील करावे लागेल. हेच गोष्ट खरी आहे. नक्कीच प्रत्येक वेळी तुम्ही लक्षात घ्या, किंमत न देणाऱ्याला तुम्ही किंमत देत राहिला तर तुमचीच किंमत कमी होऊन जाईल. हे एक किमती सत्य प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. जगात कोणती गोष्ट असो, ती गोष्ट जर तुम्ही मनामध्ये जास्त ठेवाल, तर तीच गोष्ट तुम्हाला एक दिवस संपवून टाकत असते. हे देखील अटळ आणि खरं सत्य. पाण्यावर तसा प्रत्येकजण नक्की हक्क सांगत असतो. फक्त डोळ्यांत जमा झालेल्या पाण्याची जबाबदारी जो घेतो तोच तुमचा खरा असेल. वाया गेलेली वेळ वाया गेलेल्या पैशांपेक्षाही वाईट असते. हे मात्र अटळ सत्य. सामर्थ्यवान असूनही नतमस्तक होणे उत्तम गुण असते, पण महान असूनही सामान्य राहणे हे सर्वोत्तम गुण आहे. निर्भय राहा भक्ता व नवे जग तू निर्माण कर. हेच माझे प्रत्यक्ष तुला सांगणे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, जो नेहमी भगवंतांचे नाम घेईल, भगवंत त्याच्या कोणत्याही परिस्थितीत ठामपणे त्याच्या पाठीशी राहतील. फक्त नामस्मरण करायचे आहे, ते म्हणजे निस्वार्थ मनाने केलेले नामस्मरण हे कधीच व्यर्थ जात नसते. हे देखील तितकंच खरे. शहाणा माणूस चुका विसरत असतो, पण त्याची कारणे कधी नाही विसरत. हे देखील तितकंच सत्य आणि खरे. चूक झाली तरी नाराज होऊ नको. त्यातून बोध घेऊन योग्य मार्ग तू काढ, म्हणजे परत तुला त्याच वाटेवर तोच अडथळा कधी येणार नाही. हेच अनुभव सांगत असते. नक्कीच मित्रांनो, हा संदेश तुम्ही प्रत्येकाकडे शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला असेच भगवंतांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐकायला मिळतील. नक्कीच लक्षात ठेवा, कितीही दुःख असली तरी तुम्ही नाम घ्या ईश्वरांचे, कारण ईश्वर तोच जो भगवंत प्रत्येक वेळी माणसाने कितीही चुका केल्या तरी माफ ईश्वर आपल्याला करू शकतो. पण आपले कर्म
हे नक्कीच आपल्याला कधी माफ करू शकत नाहीत. म्हणून तुम्ही कर्म चांगले करा. ज्याचे कर्म असतीलच नक्कीच चांगले, त्याच्या पाठीशी असतील भगवंत. हे मात्र अटळ सत्य आणि खरं सत्य नक्कीच आहे. मित्रांनो, प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला पहिला नमस्कार करायचा आहे ते म्हणजे नक्कीच परमात्म्याला, ज्याने ही सृष्टी बनवली आहे. तुम्ही नक्कीच सर्वात आधी त्यांना नमस्कार करा. हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. जर आजचा हा संदेश तुम्ही इतका वेळ देऊन ऐकला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, ईश्वर भगवंत प्रत्येक वेळी नक्कीच आपल्यासोबतच असतात. फक्त आपल्याला त्यांचे नाम हे नेहमी निस्वार्थ मनाने घ्यायचं आहे. कारण निस्वार्थ मनाने जर तुम्ही त्यांची भक्ती कराल तर भगवंत कोणत्याही स्थितीत नक्कीच आपल्यासोबत राहतील. म्हणून निस्वार्थ मनाने नामस्मरण करा आणि आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. भेटूया आपण पुढील एका नवीन गोड आणि प्रेरणादायी भगवंतांच्या संदेशाद्वारे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच गोड संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद. जय श्रीराम.